नमस्कार. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते. नवरात्रोत्सवाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. इथे मी 1 कप भगर घेतलेली आहे. ही भगर मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तुम्ही हिला 15 ते 20 मिनटं भिजवू पण शकता, पण मी लगेच धुवून लगेच फिरवायला घेतलेली आहे. याला भगर पण म्हणतात, मोरया पण म्हणतात, वरई पण म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ही भगर आपल्याला मिक्सरवर छान वाटून घ्यायची आहे. यामध्ये पाणी घालायची गरज नाही, कारण भगर आपण भिजवलेली आहे आणि त्यात पाणी पुरेसं आहे. सुरुवातीला आपण ही अशीच वाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. इथे मी त्याच कपाने अर्धा कप शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. 1 कप भगरीला अर्धा कप शेंगदाण्याचा कूट पुरेसा आहे आणि आपण यामध्ये साबुदाणा वापरलेला नाही आहे, म्हणजे फक्त भगर आणि शेंगदाण्याचा कूटच वापरलेला आहे. आता हा कूट घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंफार जर भगर फिरवायची राहिली असेल, बारीक वाटायची राहिली असेल तर ती यामध्ये छान वाटल्या जाते. आणि आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ पण एकजीव होईल त्या भगरीमध्ये. आणि आता आपण पुढची तयारी करूया. इथे तुम्ही बघू शकता हे पीठ किती पातळ आहे ते, म्हणजे आपले डोसे किंवा घावणं अगदी मऊ होतील. अशा प्रकारे याची छान पेस्ट करायची आणि हे आपण आता एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपण आमटीची तयारी करूया. आता इथे मी लाल चटणीची शेंगदाण्याची आमटी करत आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. इथे तुम्ही कुटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता, पण मला थोडी घट्ट आमटी हवी होती म्हणून शेंगदाण्याचा कूट मी जास्त घेतलेला आहे. आणि यामध्ये पाणी टाकून आपल्याला याची छान पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे आमटी छान मिळून येते. आता ही पेस्ट आपण काढून घेऊ आणि पुन्हा ह्याच भांड्यामध्ये आपण बटाट्याच्या भाजीसाठी मिरच्या फिरवून घेऊ. मी इथे बटाट्याची सुक्की भाजी करते. तुम्ही हीच शेंगदाण्याची पेस्ट घालून आणि उकडलेले बटाटे घालून एकच भाजी पण करू शकता. आता ह्या मिरच्या आपण वाटून घेणार आहोत. यामध्येच मी जिरं घालून घेतलं आहे, म्हणजे फोडणीला आपल्याला जिरं घालायची वेगळी गरज नाही, पण तुम्ही जर जिरं खात नसाल तर ते स्किप करा. आता मी इथे 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. ह्या उकडलेल्या बटाट्याची सालं काढून आपण त्याला छान मोठ्या मोठ्या आकारामध्ये चिरून घेणार आहोत आणि त्याची सुक्की भाजी करणार आहोत. दोन ते 3 लोकांसाठी ही डोस्याची भाजी, आमटी आणि घावणं पुरेशी होतात. आता आपण सुरुवातीला बटाट्याची भाजी करून घेऊ. त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण जी हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली आहे ती यामध्ये भाजून घ्यायची आहे. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. ह्या मिरच्या जास्त तिखट नसल्यामुळे मी जास्त प्रमाणात घेतलेल्या आहे. आणि आत्ताच आपण यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, म्हणजे या मसाल्याला आणि बटाट्याला त्यात ते छान एकजीव होतं. आता हा ठेचा मिरचीचा आणि हे बटाटं आपण छान तळापासून एकजीव करून घेऊ आणि याला 1-2 मिनटं छान वाफ करून घेऊ. तोपर्यंत आपण आमटीची तयारी करूयात. अशा प्रकारे तुम्ही नक्की भाजी करून बघा. ह्या घावणांबरोबर ही भाजी खूप छान लागते. किंवा तुम्ही याबरोबर खोबऱ्याची चटणीसुद्धा करू शकता. आता मी पुन्हा कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे. जिरं तडतडल्यानंतर थोडासा अर्धा बटाटा मी यामध्ये कुस्करून घातलेला आहे आणि थोडीशी लाल चटणी घालते. लाल चटणीच्या ऐवजी तुम्ही इथे तीच हिरव्या मिरचीची पेस्ट पण याच्यामध्ये घालू शकता. हे उपासाचं लाल तिखट असल्यामुळे मी यामध्ये घातलं आहे आणि जी आपण शेंगदाण्याची पेस्ट केली होती ती यामध्ये घालून घेतलेली आहे, म्हणजे त्याच्याने आमटी छान मिळून येते.
आता याला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला. इकडे मी तवा तापत ठेवला आहे आणि त्यावर वाटीने छान आपलं भगरीचं पीठ घातलं की आपले घावणं तयार झाले. तुम्ही बघू शकता ह्या घावणांना जाळी पण किती छान पडलेली आहे. याच्यावर आपल्याला 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं आहे. सुरुवातीला पहिले एखाद दुसरे घावणं चिकटतात तव्याला, पुन्हा त्याला तेल लावायची पण गरज पडत नाही, ते आपोआप निघतात. नंतरचे बिना तेलाचे पण छान होतात. आपण याच्यात साबुदाणा घातला नसल्यामुळे हे जास्त कडक होत नाही. अशा प्रकारे आपले अगदी जाळीदार घावणं तयार आहेत. मी तुम्हाला पुन्हा एक करून दाखवते. आपलं पीठ किती पातळ आहे आणि घावणं कशी पटापट होत आहे आणि त्याला जाळी पण किती छान पडते. आणि मैत्रिणींनो, नवरात्राला ही ताळी केली की संध्याकाळच्या जेवणात पुरेसं पोटभर जेवण असतं आपलं आणि छान फराळ होतं. किंवा तुम्ही सवाष्ण फराळाला सुद्धा बोलवले असतील त्यावेळेला सुद्धा हे घावणं अगदी पटपट होतात. पहिले 1 किंवा 2 करायला जड जातात, नंतर अगदी फास्ट होतात आणि चवीला पण खूप छान लागतात. मैत्रिणींनो, थाळी कशी वाटली मला नक्की कमेंट करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईकने मला प्रोत्साहन मिळतं आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. असा हा आपला भगरीच्या घावणाचा चमचमीत बेत तयार आहे. छान शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची सुकी भाजी, तळलेल्या मिरच्या, घावणं आणि खिचडी. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.